नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज मॅथ्स अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 12th कॉमर्स मॅथ्स पार्ट 1 मधला इंटिग्रेशन हा जो लेसन आहे त्याच्यामधला एक्सरसाइज 5.3 बघणार आहोत. त्याच्यामध्ये एक्सरसाइज 5.3 सोडवताना आपल्याला एक प्रॉपर मेथड लागते, ज्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीमध्ये जे काही क्वेश्चन दिसणार आहेत त्याच्यासाठी एक प्रॉपर मेथड आहे. ती मेथड आधी मी समजावून सांगतोय तुम्हाला. तर त्याच्यामध्ये आपला हा फर्स्ट क्वेश्चन आपण कन्सिडर केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चारही क्वेश्चन मध्ये बघायचं आहे की न्यूमरेटर इज इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. आता हे टी ह्या व्हेरिएबल मधलं सगळे क्वेश्चन असल्यामुळे ते डीएक्स बाय डी टी असं लिहिलंय. जिथे एक्स या व्हेरिएबल मध्ये असेल तिथे डी अपॉन डीएक्स ऑफ डिनॉमिनेटर असं तुम्हाला तिथे लिहायचं आहे. ठीक आहे. सो आता आपण त्याच्याप्रमाणे सोडवायला सुरुवात करतोय. पहिल्यांदा न्यूमरेटरची व्हॅल्यू लिहितोय. न्यूमरेटर 3e⁻² प्लस 5 असं आहे. त्यानंतर a इंटू डिनॉमिनेटर, दॅट इज डिनॉमिनेटर म्हणजे 4e⁻² मायनस 5 असं आहे. त्यानंतर प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह, दॅट इज d बाय डी टी ऑफ डिनॉमिनेटर, दॅट इज 4e⁻² मायनस 5. ठीक आहे. तर पुढे आपण सॉल्व्ह करणार. ह्या a ने ब्रॅकेटला आतमध्ये मल्टिप्लाय करू शकतोय. सो इथे होईल 4a e⁻² असं होणार आहे. नंतर याला मल्टिप्लाय केलं की मायनस 5a असं दिसेल, प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह आता याचं काढायचं आहे. डेरिव्हेटिव्ह काढताना बघा 4 कॉन्स्टंट म्हणून बाहेर येणार. e⁻² आहे, त्याचं e⁻x येतं, त्याप्रमाणे आपण असं घेणार आहोत. आणि 2t हा x सोडून वेगळा आला आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह पुन्हा आपण विथ रिस्पेक्ट टू टी काढतोय. सो ते 2 अशी व्हॅल्यू येईल. आणि मायनस 5 हा कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 अशा पद्धतीने आपण ते लिहिणार आहोत. त्यानंतर मग हा 4a e⁻² ॲज इट इज मायनस 5a सुद्धा तसंच. त्यानंतर बी आणि इथे सगळं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 4 इंटू 2 म्हणजे 8 होणार आहे. सो 8b e⁻² आणि शेवटचा आहे 0. ते आपण लिहिलं नाही तरी चालणार आहे. त्यानंतर आपण पुढच्या स्टेपला लाईक टर्म्स आहेत ते एकत्र घेतोय. लाईक टर्म्स म्हणजे काय, ज्या टर्म मध्ये e⁻² आहेत ते आपण आता सुरुवातीला कंबाईन करतो आहोत. सो इकडचं 3e⁻² प्लस 5 हे आहे तसंच, आणि इकडे 4a प्लस 8b अशी तुमची ती व्हॅल्यू होईल. आणि e⁻² आपण कॉमन घेतला ह्या दोन्ही टर्म मधनं, आणि मायनस 5a तुमचा ॲज इट इज राहणार आहे. त्यानंतर आता आपल्याला त्याच्या पुढच्या स्टेपला दोन्ही साईडला कंपॅरिझन करायचं आहे, आणि कंपॅरिझन झाल्यावर इक्वेशन फॉर्म तयार करायचे आहेत. तर आता इथे बघा, सो तिथे आपण लिहिणार आहे कंपेअरिंग द कोइफिशियंट्स of e⁻² and constant terms. So we get, आता इथे बघा e⁻² तिकडचं जर आपण कंपॅरिझन केलं तर 4a प्लस 8b याची व्हॅल्यू तुम्हाला 3 अशी घेता येतील. आणि इकडचं जर आपण कंपॅरिझन केलं दोन्ही साईडचं तर तुम्हाला व्हॅल्यू बघा मायनस 5a इज इक्वल टू 5 अशी व्हॅल्यू मिळेल. आता ही दोन्ही इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करून a आणि b च्या व्हॅल्यू पाहिजे आहेत. सो आता ह्या दोन्ही सॉल्व्ह केलं तर इथे तुम्हाला लगेचच a इज इक्वल टू -1 अशी व्हॅल्यू मिळेल. सो 5 आहे, हा -5 ह्या साईडला गेला की 5 अपॉन -5 म्हणजे तुमचा आन्सर येणार आहे a इज इक्वल टू -1. त्यानंतर सेम आपण ही a ची व्हॅल्यू -1 आहे या इक्वेशन मध्ये जर सबस्टिट्यूट करतोय तर आपल्याला पुढची व्हॅल्यू मिळायला हरकत नाहीये. सो बघा 4 इंटू -1 प्लस 8b इज इक्वल टू 3 असं होईल. सो -4 प्लस 8b इज इक्वल टू 3 असं होईल. सो 8b इज इक्वल टू हा 3, हा -4 या साईडला गेला की प्लस होईल. सो 7 झाले. म्हणजे आता b ची व्हॅल्यू तुम्हाला काढताना 7 डिवायडेड बाय 8 अशी तुमची त्याची व्हॅल्यू येणार आहे. सो आपण इथे a आणि b ची व्हॅल्यू देखील कॅल्क्युलेट केलेली आहे. त्यानंतर आता आपला मेन जो क्वेश्चन होता तिथे आपण ह्या सर्व व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. म्हणजे आता जे काही आपलं मेन इक्वेशन होतं तिथे ते सर्व व्हॅल्यू काढणार. आता इथे हे जे इक्वेशन आहे या इक्वेशन मध्ये ते सर्व व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करणार आहोत. बघा आता त्याच्यामुळे आपलं इक्वेशन कसं चेंज होईल ते, सुरुवातीचा आपला जो क्वेश्चन होता त्याच्यामध्ये आपण ते सर्व चेंज करतोय. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन, आता
या सर्व व्हॅल्यू आहेत बघा, इथे आपण टाकणार आहे. न्यूमरेटरच्या जागी आपण रिप्लेसमेंट टाकली a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. सो इथे आपलं काय आलं, a इंटू डिनॉमिनेटर म्हणजे ही व्हॅल्यू होती, प्लस b इंटू याचं डेरिव्हेटिव्ह, ती सर्व व्हॅल्यू तुमची ही आलेली आहे. सो आपण त्याच पद्धतीने सर्व सबस्टिट्यूशन करणार आहोत आणि a आणि b च्या व्हॅल्यू देखील तिथे आपल्याला लिहायच्या आहेत. पहिल्यांदा a म्हणजे -1 असं होईल तुमचं. त्यानंतर डिनॉमिनेटर दॅट इज 4e⁻²t असं होईल. त्यानंतर -5, त्यानंतर प्लस b म्हणजे तुमचं आहे 7/8 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं होतं 8b e⁻²t असं तुमचं डेरिव्हेटिव्ह आपण ऑलरेडी इथे ह्या डिनॉमिनेटरचं कन्सिडर केलेलं आहे या ठिकाणी. सो ती व्हॅल्यू आपण तिथे सबस्टिट्यूट करतो आहोत. आणि त्यानंतर तुमचा जो काही डिनॉमिनेटर होता तो आपण ॲज इट इज ठेवतोय 4e⁻²t - 5 आणि त्याचं dt हे सुद्धा आपल्याला तिथे लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर आता या पुढच्या स्टेपला आपण सेपरेट इंटिग्रेशन घेतोय. सेपरेट इंटिग्रेशन म्हणजे ह्या टर्मला एकदा डिनॉमिनेटर सेपरेट, ह्या टर्मला एकदा डिनॉमिनेटर सेपरेट असं आपण त्याला कन्सिडर करतोय. आणि तसं कन्सिडर केल्यावर बघा आता इथे आपल्याला दिसेल इंटिग्रेशन ऑफ -1 आणि इथे ही आणि ही व्हॅल्यू सेम आहे. त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर ही आणि ही व्हॅल्यू एकमेकाला कॅन्सल करता येईल जेव्हा ते आपण पहिल्या टर्मला देणार त्यावेळेला. सो आपण तिथे लिहितो आहोत 4e⁻²t - 5 डिवायडेड बाय 4e⁻²t - 5. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात डिनॉमिनेटर आपण ह्या फर्स्ट टर्मला दिला, त्यानंतर प्लस साइन तुमचं 7/8 ॲज इट इज, नंतर 8b e⁻²t सगळ्याला डिवायडेड बाय 4e⁻²t - 5. अशा पद्धतीने आपल्याला ते लिहिता येईल. आणि हा dt आहेच. आता याच्यातलं काय काय कॅन्सल करता येईल ते आपल्याला कॅन्सल करायचं आहे. त्याच्यामध्ये हा आणि हा कॅन्सल होणार आहे. त्याच्यामध्ये बघा आता आपल्याला, त्यामुळे आपल्याला एका साईडला मिळणार आहे इकडे -1. त्यानंतर हा dt आपण सेपरेट करतो आहोत दोघांना. त्यानंतर प्लस इकडच्या साईडला आपल्याला हा 7/8 आहे तो नंबर बाजूला घ्यायचा आहे. आणि इथे बाकीची सगळी व्हॅल्यू, हे 8 कॅन्सल नाही करायचं आहे आपल्याला, ते ॲडजस्टमेंट आपली तशी होणार आहे. त्याच्यामुळे 8b e⁻²t आणि इकडचं 4e⁻²t - 5 आणि dt असं ते आपल्याला लिहून घ्यायचं आहे. याचं एक रिझन आहे आपण हे 8 न कॅन्सल केल्याचं. आपल्याकडे एक फॉर्म्युला होता मागच्या इथे करोलरीमध्ये. तो फॉर्म्युला आधी मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करतो. इंटिग्रेशन ऑफ f' अपॉन f(x) dx असं जर आपल्याकडे असेल तर त्याचं उत्तर आपल्याला लॉग ऑफ मॉडमध्ये f(x + c) असं लिहिता येतं. म्हणजे थोडक्यात काय, फंक्शन आणि त्याचं जर डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे अवेलेबल असेल न्यूमरेटरला तर त्याचं डायरेक्टली आन्सर आपण ही करोलरी यूज करून लॉग मॉडमध्ये f(x + c) असं लिहू शकतोय. मग तसंच तुमचं ह्या साईडला हे फंक्शन आणि वरती त्याचं डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी आपल्याकडे आहे, त्याच्यामुळे त्याचा आन्सर लॉग मॉड f(x) असं लिहू शकतोय. इकडचा हा -1 म्हणजे त्याचा आन्सर आपण t असं देखील लिहू शकतोय. म्हणजे i = तुमचा आन्सर राहणार आहे इथे -t असं तुमच्याकडे येईल. त्यानंतर प्लस 7/8, त्यानंतर इकडे लॉग सारखं आपल्याला यायचं आहे लॉग मॉड f(x) म्हणजे आता डिनॉमिनेटर 4e⁻²t - 5 मॉड कंप्लीट प्लस c. आता हे जे लास्टला आलेलं आहे ते आपलं ह्या क्वेश्चनचं आन्सर आहे असं आपण त्याला म्हणता येईल. इथे आपला हा क्वेश्चन नंबर 1 आहे तो कंप्लीट झालाय. या स्टेपला इथे जिथे आपण फॉर्म्युला यूज केलाय तिथे आपण इथे रिझन म्हणून हा फॉर्म्युला तिथे लिहायचा आहे. मग आपला हा क्वेश्चन संपेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 ला आपण स्टार्ट करतोय. त्याची सुद्धा सुरुवात मगासारखाच आपल्याला जो फॉर्म्युला लिहून दिलेला आहे त्या फॉर्म्युला सारखंच होणार आहे. त्याच्यामध्ये आपण लिहिलेलं होतं न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह दॅट इज d/dx. आता ह्या x या व्हेरिएबल मधला आहे, d/dx लिहिलंय ऑफ डिनॉमिनेटर. ठीक आहे, मग आता इथे त्यांच्या व्हॅल्यू टाकतोय. न्यूमरेटरची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 20 - 12 e⁻x
त्यानंतर a इंटू डिनॉमिनेटर दॅट इज 3e⁻x -4 प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह दॅट इज d/dx ऑफ डिनॉमिनेटर, म्हणजे आपल्याला इथे बघा कोणती व्हॅल्यू मिळेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर 3e⁻x -4 त्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. सो a इंटू 3e⁻x -4 आपण ॲज इट इज ठेवतोय प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. मग याचं जर डेरिव्हेटिव्ह तुम्ही कॅल्क्युलेट करताय तर 3e⁻x 3 कॉन्स्टंट, e⁻x डेरिव्हेटिव्ह e⁻x येणार आहे. त्यानंतर -4 आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण 0, नंबर असला की कॉन्स्टंट असलं की डेरिव्हेटिव्ह 0 येतं. सो इथपर्यंत झालं. ही आपली आता न्यूमरेटरची व्हॅल्यू झाली t-12e⁻x अशी तुमची ती व्हॅल्यू येते. ठीक आहे, म्हणजे आता हे जे इक्वेशन आहे ते आपल्यासाठी महत्वाचं इक्वेशन आहे. आता इथून ते सॉल्व्ह करायचं, आपल्याला पुढे a ने त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. मग आता a ने मल्टिप्लाय केलं की होणार 3a(e⁻x -4a, तसंच b च्या ह्याला 3b(e⁻x असं ते होणार आहे. मग e⁻x वाले टर्म एका बाजूला आपण घेतोय, त्या जर आपण घेतोय तर त्याला आपल्याला व्हॅल्यू मिळेल 20 - 12e⁻x इज इक्वल टू, आता इथे e⁻x वाले घेतले तर 3a प्लस 3b ब्रॅकेटमध्ये e⁻x असं ते तुम्हाला होईल. त्यानंतर -4a इथे राहिला. त्यानंतर मगासारखं सेंटेन्स लिहायचं, कम्पेअरिंग द कोइफिशियंट ऑफ e⁻x अँड कॉन्स्टंट टर्म सो वी गेट, असं आपण तिथे मध्ये सेंटेन्स लिहायचं आहे. आणि मग आपल्याला मिळणार आहे आता ए वाले कॉन्स्टंट टर्म कोणते कोणते आहेत बघा, तर 4a त्याची व्हॅल्यू तुम्हाला 20 असं घेता येईल. अँड e⁻x चा कोइफिशियंट त्याचं व्हॅल्यू आपल्याला कम्पेअर करायचे असे. सो 3a प्लस 3b इज इक्वल टू -12 असं तुम्हाला दुसरं घेता येईल. ठीक आहे, आता हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करायची. सगळ्यात पहिल्यांदा a ची व्हॅल्यू आपल्याला मिळू शकते 20/-4. सो a इज इक्वल टू व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे -5. आणि हीच व्हॅल्यू आपल्याला यावरच्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची आहे आणि ती आपल्याला त्याचं व्हॅल्यू मिळेल. सो 3 इंटू -5 प्लस 3b इज इक्वल टू -12. हे इथे -15 प्लस 3b इज इक्वल टू -12 असं होणार. म्हणजेच तुमची जी काही व्हॅल्यू आहे ती आपल्याला मिळेल b ची. 15 त्या साईडला गेला की प्लस होईल. सो 3b इज इक्वल टू 15 तिकडे प्लस होतील, 3b इज इक्वल टू 3, म्हणजेच बी ची व्हॅल्यू तुम्हाला 1 अशी तिथे मिळेल. ठीक आहे, बी ची व्हॅल्यू तुम्हाला 1 मिळाली. मग ए आणि बी च्या व्हॅल्यू मिळाल्या ते मगासारखंच आपलं ओरिजिनल क्वेश्चन आपल्याला तिथे सॉल्व्ह करावा लागेल त्याच्यातून. आणि मग सॉल्व्ह करताना आपल्याला व्हॅल्यू बघा आता कशा होतील ते, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन न्यूमरेटरच्या जागी मगासारखंच व्हॅल्यू टाकायची. ए ची व्हॅल्यू तुमची -5, त्यानंतर आता बघा डिनॉमिनेटरची व्हॅल्यू द्यायची आहे. डिनॉमिनेटर म्हणजे 3e⁻x -4, त्यानंतर मध्ये प्लस साइन, त्यानंतर b आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला ह्या स्टेपला मिळालं इथे 3e⁻x असं आपण ते लिहितोय. या सगळ्याला डिवायडेड बाय dx आहे आणि हा डिनॉमिनेटर त्याचा ॲज इट इज आपण लिहितो आहोत. त्यानंतर मगासारखंच सेपरेट सेपरेट आपण त्याला करणार. सो आय इज इक्वल टू -5 कॉन्स्टंट म्हणून बाहेर घ्यायचा. त्यानंतर इथे तुम्हाला ह्या दोन्ही सेम टर्म मिळतील, म्हणजे वरती पण 3e⁻x -4 आणि इथे पण आपण डिवाइड करतोय ती पण सेमच टर्म आहे. सो इथे फक्त dx असं राहील. त्यानंतर प्लस b ची व्हॅल्यू आपल्याला इथे मगाशी b ची व्हॅल्यू टाकायची राहिली आहे, ती आपली 1 ही व्हॅल्यू आहे. b ची आपण इथे व्हॅल्यू टाकतोय ती. सो आपण लगेचच तिथे 1 करूया. 1 असलं लिहिलं नाही तरी चालणार आहे. जेव्हा इंटिग्रेशन ऑफ 3e⁻x डिवायडेड बाय 3e⁻x -4 आणि dx असं आपल्याला ते लिहिता येईल. आणि त्यानंतर मग आता इथे दरवेळेला तुम्हाला ह्या उरलेल्या दोन्ही इक्वेशन मध्ये देखील तसंच इथे तुम्हाला तो प्रॉपर्टी यूज करायची आहे. -5 तसाच नुसतं इंटिग्रेशन असेल तर त्याचं आपण x अशी व्हॅल्यू लिहितो. त्यानंतर इथे प्लस साइन आणि याच्यासाठी फॉर्म्युला लिहायचा आपला, त्या फॉर्म्युल्याप्रमाणे लॉग ऑफ मॉड 3e⁻x -4 प्लस c असं आपल्याला त्याचं आन्सर आयचं लिहिता येईल.
ठीक आहे. याला फक्त ह्या स्टेपला रिझन लिहायचं. आपला फॉर्म्युला त्याचा इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स dx इज इक्वल टू लॉग मॉड मध्ये एफ ऑफ एक्स प्लस सी. यामुळे आपण याचं डायरेक्ट आन्सर इथे लॉग मध्ये असं लिहिलेलं आहे. इथे आपला क्वेश्चन नंबर 2 देखील संपलेला आहे. उरलेले 2 क्वेश्चन एक्सरसाइज मधले आपल्याला अशाच पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहेत. नंतर क्वेश्चन नंबर 3 ला स्टार्ट करतोय. थोडासा क्वेश्चन आपण त्याला मॉडिफाय केलेला आहे. 3e raised to x plus 4 divided by 2e raised to x minus 8. ठीक आहे. मग सारखंच आपल्याला न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अशाच पद्धतीने लिहायचं आहे. सो a इंटू डिनॉमिनेटर दॅट इज 2e raised to x minus 8. त्यानंतर b आपला ऍज इट इज. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. सो डेरिव्हेटिव्ह दॅट इज d by dx ऑफ 2e raised to x minus 8 असं आपण त्याला सुरुवातीला लिहून घेतोय. सो ए आणि ह्या ब्रॅकेट आपण ऍज इट इज लिहितो आहोत. त्यानंतर प्लस बी आणि डेरिव्हेटिव्ह याचं जर आपण काढलं तर 2 हा कॉन्स्टंट म्हणून बाहेर येते आणि ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. सो हे ऍज इट इज राहील आणि -8 हा कॉन्स्टंट आहे त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण 0 असं लिहिलेलं आहे. ते फक्त मी तिथे मेन्शन नाही केलं, 0 आहे त्याच्यामुळे लिहिलं नाहीये. त्यानंतर इकडचं आता हे सर्व झालं. मग आपल्याला कंपॅरिझनची स्टेप करायची आहे. न्यूमरेटर इज इक्वल टू. सो इथे आपण ती स्टेप लिहून घेतली आणि इथून पुढे आपण कम्पेअर करणार. इथे मध्ये एक सेंटेन्स लिहायचा आहे आपल्याला. कंपेअरिंग द कोएफिशिएंट ऑफ e raised to x and constant term we get द कोएफिशिएंट कंपेअर करताना आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहेत बघा. इथे आता e raised to x आणि त्याच्या जे काय आहेत ते फक्त आता आपल्या इथे मध्ये एक सॉल्व्ह करायचं स्टेप राहिली आहे. ती आपण तिथे आधी सॉल्व्ह करून घेऊया. ज्याच्यामध्ये आपल्याला हा a ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचा आहे. सो तिथे आपण सॉल्व्ह करताना बघा अशा पद्धतीने दिसेल ते इज इक्वल टू. तर ए ने ह्याला मल्टिप्लाय केलं की तुमचं 2a e raised to x असं होईल. त्यानंतर -8a आणि इकडे बी ने ह्याला मल्टिप्लाय केलं की प्लस 2b e raised to x असं त्याला होणार आहे. मग आता आपण e raised to x वाल्या टर्म जर कम्पेअर करतोय तर आपल्याला तिथे व्हॅल्यू मिळणार आहे की e raised to x वाले ह्या साईडला फक्त 3 आहे आणि ह्या साईडला e raised to x वाले 2a आणि 2b आहे. सो 2a प्लस 2b इज इक्वल टू 3 अशी तुम्हाला एक व्हॅल्यू मिळेल. आणि दुसरी व्हॅल्यू जर आपण घेतली तर इकडे बघा आता -8a इज इक्वल टू 4 अशी आपल्याला दुसरी व्हॅल्यू त्याच्यामध्ये मिळणार आहे. इथे फक्त मी e raised to x वाले कंबाईन नाही केले, डायरेक्टच आता मला समजतं याच्यावरनं मी e raised to x वाला कम्पेअर केलं आणि कॉन्स्टंट टर्म कम्पेअर केलेला आहे. तुम्ही आधी दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित त्यांना एकत्र घेऊन कंपॅरिझन केलं तर तुम्हाला अजून जास्त डिटेलमध्ये कळेल. तर आता याच्यावरून आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहेत. आता इथे a ची व्हॅल्यू जर सॉल्व्ह केली तर इथे 4 डिवायडेड बाय -8. सो आपला आन्सर -1/2 असं येईल. आणि ही व्हॅल्यू जर आपण पुन्हा ह्या इक्वेशन मध्ये a ची मिळालेली परत टाकली तिथे मिळेल 2 इंटू -1/2 प्लस 2b इज इक्वल टू 3 असं होईल. आता इथे -1 प्लस 2b इज इक्वल टू 3 असं होईल. सो 2b इज इक्वल टू 4 आणि तुम्हाला b ची व्हॅल्यू मिळणार आहे 2. सो a ची पण व्हॅल्यू मिळाली आहे आणि b ची सुद्धा व्हॅल्यू तुम्हाला तिथे मिळणार आहे. आता ह्या सर्व व्हॅल्यू आपल्याला मेन इक्वेशन मध्ये इथे न्यूमरेटरच्या जागी रिप्लेसमेंट सगळं आपल्याला करायचं आहे. सो आपला क्वेश्चन बघा आता कसा चेंज होईल. i इज इक्वल टू आपण काय केलं न्यूमरेटरच्या इथे ह्या व्हॅल्यू प्रमाणे टाकलंय. सो a म्हणजे तुमची व्हॅल्यू मिळाली -1/2. त्यानंतर त्याच्या पुढे आपण काय केलेलं आहे की a इंटू डिनॉमिनेटर. सो डिनॉमिनेटर म्हणजे 2e raised to x -8 असं होईल. त्यानंतर प्लस b ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी 2 काढलेली आहे. त्यानंतर b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह 2e raised to x असं आपल्याला ते होईल. सगळ्याला डिवायडेड बाय डिनॉमिनेटर ऍज इट इज 2e raised to x -8 आणि तुमचा dx सुद्धा तिथे ऍज इट इज राहणार आहे. त्यानंतर आता त्याच्या पुढच्या स्टेपला
आपल्याला काय करायचं आहे, सेपरेट डिनॉमिनेटर द्यायचं आहे आणि नंबर सुद्धा बाहेर घ्यायचे. सो हा -1/2 आपण बाहेर घेतो आहे. 2e⁻x - 8 डिवायडेड बाय 2e⁻x - 8 आणि आपण dx असं लिहितोय. ठीक आहे. त्यानंतर मग हा 2 जो आहे हे मल्टिप्लिकेशन करायचं नाहीये, कारण आपल्याला ती प्रॉपर्टी नंतर जाऊन वापरायची. फक्त बी ची जी काही व्हॅल्यू असेल ती दरवेळेला आपण बाहेर घेणार. बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू तसंच ठेवायचं. कोणत्याही प्रकारचं मल्टिप्लिकेशन त्याच्यामध्ये आपल्याला दाखवायचं नाहीये, कारण ते आपण फंक्शन आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह त्याच्यामध्ये ऑलरेडी ऍडजस्ट झालेलं आहे असं दाखवायचं आहे. त्याच्यामध्ये ती स्टेप आपण केलेली आहे. त्यानंतर मग आता इथे हे दोघं जण कॅन्सल होतील. पहिल्या याच्यामध्ये हे दोन्ही पण सेम असल्यामुळे तिथे तुमची व्हॅल्यू राहणार आहे -1/2 इंटिग्रेशन फक्त dx राहील, 1 dx म्हणजे. त्यानंतर +2 आणि ह्या साईडला तुम्हाला फॉर्म्युला तो यूज करावा लागणार आहे इथे फंक्शन आणि त्याचं डेरिव्हेटिव्हचा. सो 2e⁻x - 8 आणि dx. आता दोन्ही बाजूचं पण व्हॅल्यू आपण लगेचच काढायला सुरुवात करतो आहोत. आता त्याच्यामध्ये बघा इथे -1/2 तुमचा ॲज इट इज लिहिलाय. नुसतं इंटिग्रेशन असेल तर त्याची व्हॅल्यू x येते. त्यानंतर +2 आणि ह्याला आपण लिहिणार डायरेक्ट लॉग मॉड 2e⁻x - 8 मॉड कंप्लीट +c अशी त्याची व्हॅल्यू लिहिणार आहे. पुन्हा एकदा आपल्याला त्याची व्हॅल्यू लिहिलेली आहे, त्यामुळे त्याचं रिझन आपण लिहितोय. हे या फंक्शनचं आपण इथे डायरेक्ट व्हॅल्यू लिहिली आहे. त्याच्यासाठीचं रिझन इंटिग्रेशन ऑफ f'(x) डिवायडेड बाय f(x) dx इज इक्वल टू लॉग मॉड f(x) प्लस c अशी त्याची आपण रिझन लिहिलेला आहे याच्यावरनं डायरेक्ट. सो इथे आपला हा क्वेश्चन नंबर 3 देखील कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 ला आपण स्टार्ट करतोय. तो सुद्धा त्याच पद्धतीने आपण न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर असं आपण लिहिणार आहोत. तर तसंच आपण सॉल्व्ह करतोय. तर इथे आपल्याला मिळणार इज इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर म्हणजे 2e⁻x प्लस 1 त्यानंतर प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह दॅट इज d/dx ऑफ 2e⁻x प्लस 1 असं ते होणार आहे. त्यानंतर आता याची आपल्याला व्हॅल्यू लिहायची आहे. सो a इंटू 2e⁻x प्लस 1 आणि प्लस b आणि डेरिव्हेटिव्ह याचं डेरिव्हेटिव्ह 2 कॉन्स्टंट म्हणून बाहेर e⁻x डेरिव्हेटिव्ह e⁻x येतं. प्लस 1 हा कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह आपलं 0 येणार आहे. त्यानंतर a ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. सो 2a e⁻x प्लस a प्लस 2b e⁻x नंतर e⁻x च्या टर्म आपण कंबाईन करतोय. सो 2a प्लस 2b ब्रॅकेटमध्ये e⁻x प्लस a अशी ती व्हॅल्यू होणार आहे. आणि इकडच्या साईडला आपल्याला राहिलं 2e⁻x प्लस 5. आता मगासारखंच इथे आपण ते सेंटेन्स लिहिणार आहे कम्पेअरिंग द कोइफिशियंट ह्या साईडला. ते सेंटेन्स लिहून झाल्यावर आपल्याला मिळेल कम्पेअर केल्यावर e⁻x जर बघितलं तर 2a प्लस 2b इज इक्वल टू 2 अशी व्हॅल्यू राहते अँड a इज इक्वल टू 5. आता a ची व्हॅल्यू 5 ही आपण या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करणार. सो 2 इंटू 5 प्लस 2b इज इक्वल टू 2 असं होईल. सो 2b इज इक्वल टू आता 2 प्लस 5 म्हणजे 10 होईल. तो या साईडला गेल्यावर 2 मायनस 10 असं होणार. आणि मग आपल्याला हे जर आपण सॉल्व्ह करतोय तर आपल्याला b ची व्हॅल्यू तिथून मिळेल. सो b इज इक्वल टू -8 डिवायडेड बाय आता हा 2 इथे डिनॉमिनेटरला जाईल. त्याचा आन्सर -4 असं b चं येणार आहे. हे सॉल्व्ह केल्यावर त्याच्यामध्ये बघा आता इथे 2 मायनस 10 म्हणजे -8 येणार आणि मग b ची फक्त व्हॅल्यू आहे. सो 2 ने डिवाइड करण्यात येणार. सो -4 असं तुमचं उत्तर मिळणार आहे. त्यानंतर आता पुढे आपण मेन जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये ह्या सर्व व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. पहिली a ची व्हॅल्यू सो 5 इंटू डिनॉमिनेटर दॅट इज 2e⁻x प्लस 1. त्यानंतर मध्ये b ची व्हॅल्यू आहे ती आपली काय आहे -4 अशी आहे. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे तिथे ती डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू आपल्याला 2e⁻x अशी आपल्याला व्हॅल्यू लिहायची आहे. सगळ्याला डिवायडेड बाय डिनॉमिनेटर सो 2e⁻x प्लस 1 आणि तुमचं dx आपण तसंच लिहितोय. नंतर त्याच्या पुढच्या स्टेपला डिनॉमिनेटर आपल्याला दोनही टर्मला द्यायचं आहे न्यूमरेटरच्या. सो 5 आपण बाजूला ठेवतोय. 2e⁻x प्लस 1 डिवायडेड बाय 2e⁻x प्लस 1 आणि dx आपण सेपरेट केला.
नंतर आता -4 आपण बाजूला घेणार, प्लस मायनस म्हणजे मध्ये मायनस साइन होईल, 2e⁻x डिवायडेड बाय 2e⁻x प्लस 1 आणि dx. आता हे जर आपण सॉल्व्ह करतोय तर 5 तसंच, इंटिग्रेशन इथे ह्या दोन्ही व्हॅल्यू सेम असल्यामुळे कॅन्सल होतील, फक्त dx राहणार -4 आणि या साईडला पुन्हा एकदा आपल्याला तेच प्रॉपर्टी यूज करावी लागणार आहे आणि त्याचा आन्सर आपल्याला लिहायचा आहे. फायनल आन्सर बघितलं तर इथे 5x असं तुम्हाला येईल, त्यानंतर हा -4 तसंच आणि ह्याची व्हॅल्यू लॉग मॉड 2e⁻x प्लस 1 प्लस c असं लिहिता येईल. आणि ह्या स्टेपला आपल्याला रिझन मग सारखंच द्यावं लागेल की फंक्शन आहे इंटिग्रेशन मध्ये f' डिवायडेड बाय f असं असेल, तर त्याचा आपण आन्सर लॉग मॉड f प्लस c अशा पद्धतीने ते आपल्याला लिहावं लागणार आहे. इथे आपला क्वेश्चन नंबर 4 देखील कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे एक्सरसाइज 5.3चं इथे आपलं काम संपतंय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला नवीन असलात तर सबस्क्राईब करा. पुढच्या भागामध्ये आपण एक्सरसाइज 5.4 ला सुरुवात करूया. धन्यवाद.